त्यांनी प्रभू श्री रामावर जे वक्तव्य केलेलं होतं तुम्ही ते ऐकलं असेल, त्याचं तुम्ही समर्थन करता का? त्यांच्या विरोधात पुण्यामध्ये गुन्हा देखील दाखल झाला. मी एकच तुम्हाला सांगतो, इतिहासात काय घडलं हे मला माहीत नाही. धर्म, देव, अध्यात्म हे आपल्या सर्वांसाठी एक व्यक्तिगत विषय आहे. मी लहानपणीपासून देवळात जातो, मंदिरात जातो, दर्शन घेतो आणि जसं मी जातो तसं भारतातले प्रत्येक व्यक्ती जो कुणी देवावर विश्वास ठेवतो तो तिथं जातो. त्यामुळे ह्या व्यक्तिगत विषयावर कुठंतरी जेव्हा एखादं राजकीय स्टेटमेंट येतं त्याच्यावर भाजपला तेच पाहिजे असतं. आज बेरोजगारीचा प्रश्न महत्त्वाचा आहे. आज महाराष्ट्रातले मोठे मोठे प्रोजेक्ट गुजरातला घेऊन झाले जातात. आज शेतकऱ्याचे अनेक प्रश्न आहेत. कपासीचा भाव नाही, दुष्काळामुळे मोठी वाईट परिस्थिती या महाराष्ट्रावर आलेली आहे. त्याच्याबद्दल सरकार कुठेही काही बोलत नाही. आणि जेव्हा आपण अशा पद्धतीने एखादं स्टेटमेंट देतो जसं आव्हाड साहेबांनी तिथं दिलं होतं, तर तिथं मग सरकारला कुठेतरी आयत गोष्ट हातात मिळते आणि सामान्य लोकांच्या प्रश्नावर बोलण्याऐवजी ते याच गोष्टीवर कुठेतरी आंदोलन करताना आपल्या सर्वांना बघायला मिळतं. माझं व्यक्तिगत मत आहे की धर्म हा आपला सर्वांचा व्यक्तिगत विषय, त्याच्यावर कुणीही राजकीय टिप्पणी करू नये. त्याचा फायदा हा भाजप नेहमी घेत आलेला आहे आणि प्रमुख विषयांवरनं दुर्लक्ष करून दुसरीकडेच लक्ष केंद्रित करण्याला भाजप खूप माहिर आहे. दादा, मग तुम्ही ही गोष्ट आव्हाडांना समजवणार का? एकच आहे, मी ट्विट याच्याबद्दल केली होती आणि आव्हाड साहेब हे तसे अभ्यासू नेते आहेत, मोठे नेते आहेत. पण माझा एक स्वभाव तुम्हाला सांगतो, मला जे योग्य वाटतं ते मी बोलून दाखवतो, अयोग्य वाटतं ते पण मी बोलून दाखवतो. मी मनामध्ये असं वेगळं आणि मुखात वेगळं असं ठेवत नाही. जे मला वाटतं ते मी बोलून दाखवतो. मला तिथं कुठेतरी वाटलं की ते स्टेटमेंट या वातावरणात नाही तर कुठल्याही वातावरणात ते योग्य नव्हतं, ते मी बोलून दाखवलं. त्याबद्दल बद्दल ते स्वतः बोललेले आहेत. मी माझं वक्तव्य केलेलं आहे. त्यानंतर त्यांनी त्या वक्तव्याच्या बाबतीत पण माफी मागितलेली आहे. त्यामुळे विषय आता तो संपलेला आहे, जुना झाला. आता नवीन मोठा विषय हा आपल्या सर्वांसमोर आलेला आपण सर्वांनी बघितलेला आहे. पण छगन भुजबळांनी